श्रोताहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर शुभांगी दातार यांचा ललितबंध. विषय आहे मौन राग. मला आणि माझ्या नवऱ्याला झाडांची फार हौस आहे. फ्लॅट संस्कृतीत जितकी आणि जशी शक्य असतील तशी लहान मोठी झाडं आम्ही लावतो. काही घरात, काही बाहेर. अनेक वर्ष अनेक बदल करून आम्ही ती हर प्रकारे छान जपण्याचा प्रयत्न करतो. त्यात आमच्याकडे एक अनंताचं झाड आहे. ते आणल्यापासून छान बहरलं, मोठं झालं. 2 वर्ष एकही कळी आली नाही. तेव्हापासून आजपर्यंत फक्त एक फूल आलंय. मधली 2 वर्ष पुष्कळ कळ्या येतात आणि टप्पोऱ्या होऊन गळून पडतात. आम्ही त्याच्यासाठी काय काय करून पाहिलं, पण ज्याचं नाव ते. दरवेळी कळी आली की आम्ही रोज त्याच्याशी बोलतो, पण तो अनंत मात्र काही बोलत नाही. एक दिवस सहज मनात आलं की फूल फुलणं म्हणजे झाडाची अभिव्यक्ती, एक्सप्रेशन असेल का? फूल हा त्याचा आपल्याशी होणारा संवाद असेल का? आपण आयुष्यात सतत काहीतरी व्यक्त करत असतो, कधी बोलून, लिहून, हावभावांनी किंवा फक्त अस्तित्वानी सुद्धा. पण प्रत्येक अभिव्यक्तीला शब्दांची गरज असतेच असं नाही. काही भावना इतक्या सूक्ष्म असतात की त्या व्यक्त करायला शब्द अपुरेच पडतात. तसं असेल तर या अनंतानी न फुलणं म्हणजे मौन राग आळवणं असेल का? मौन राग एक वेगळंच संगीत, अंतर्मनात वाजणारं, फक्त जाणवणारं. कसा असतो हा मौन राग? मौन राग म्हणजे आपल्या आत्म्यातून उमटणारा सूर, आपलीच धून. आपण सोडून ती कोणालाच ऐकू येत नाही. ती एक अनुभूती असते. ती उमटते आपल्या अनुभवातून, प्रेमातून, वेदनेतून. मौन ही अशी एक पूर्णत्वाची जाणीव आहे जी शब्दांपलीकडचा अनुभव देते. या मौनातून जे उमटतं ते असतं एक निःशब्द पण गहिरं, भावस्पर्शी गाणं. कधी आपण एकटंच बसून स्वतःशी गप्पा मारताना, कधी कातरवेळी डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंमध्ये, एखाद्या निर्झराच्या शांत खळखळीत, तर कधी घनदाट जंगलातल्या शांततेत हा मौन राग वाजू लागतो. त्यात दुःख असतं, शांतता असते, वेदनाही असते, पण त्यातही सौंदर्य असतं, कारण ते सारं काही अगदी निर्मळ असतं. सगळ्या कोलाहलात हरवलेले आपण कधीतरी शांत बसतो तेव्हा दूरवरून याचा सूर ऐकू येतो. कशाशी तरी आपण एकरूप होऊन जातो, जणू काही नादरूपी ध्यान, जिथे काही अपेक्षा नाहीत, काही गोंधळ नाही, कोणतंही स्पष्टीकरण नाही, फक्त आपलं आपल्याशी एकरूप होणं. इतके दिवस तो अनंत, त्याचं न फुलणं, हे सगळं मला फार केविलवाणं वाटायचं. पण आता मात्र अशा मौनातून तो माझ्याशी काहीतरी बोलत असतो, सांगत असतो. मुका संवादच जणू. सांगत असतो त्याच्या मनातलं काहीतरी आणि जाणून घेतो मला काय वाटतंय ते. असं निःशब्दपणे. आता मला खंत वाटत नाही, काळजी वाटत नाही. आता काय करू म्हणून मनही सैरभैर होत नाही. आता मलाही असा रियाज करावासा वाटतो. त्याच्याकडे पाहत बसले की आतून शांत वाटतं. आता मला तो अबोल आणि रुसलेला वाटत नाही. उगाच मन खट्टू होत नाही आणि त्याच्या मागे लागत राहत नाही. आता मी माझेही सूर त्यात मिसळते आणि सुरू होतो आमचा संवाद मौन रागातल्या या सुरांशी. मौन राग. डॉक्टर शुभांगी दातार यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.